विश्वकर्माजी आणि ब्लू स्टारचे सर्व टीम्स, टेक्निकल टीम्स आणि सिनियर मॅनेजमेंट यांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या उद्घाटनाला बोलवलं। राजेंद्र कुमार यांचा ब्लू स्टार या दालनाचा आज उद्घाटन सोहळा झाला। बिजनेस तो हमने बहुत सारे किए यहाँ पे, होटल्स है और संस्थान में भी किए, दर्शन लाइन भी हमने अच्छा खासा प्रोजेक्ट्स किया है। तो ये सारी चीज़ों को देखते हुए हम लोगों का यहाँ पे कस्टमर का जो रिक्वायरमेंट आ रहा था सर्विस ऑफ पॉइंट ऑफ व्यू और स्पेयर्स, वो हमने यहाँ पे ये सेटअप बिठाया। ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज वातावरणात अनेक बदल दिसून येतात। मानवी जीवनावर देखील त्याचा परिणाम बघायला मिळतो। उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि थंडगार अनुभव घेण्यासाठी बाजारात अनेक कंपन्यांचे AC उपलब्ध आहे, परंतु उत्तम गुणवत्ता आणि किफायतशीर असलेल्या ब्लू स्टार या नामांकित कंपनीच्या AC खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल बघायला मिळतो। आणि हीच गोष्ट हेरून तरुण उद्योजक राजीव विश्वकर्मा यांनी सुप्रसिद्ध असलेल्या साईंच्या शिर्डीत मध्यवर्ती ठिकाणी भन्साळी कॉम्प्लेक्स या ठिकाणी भव्य ब्लू स्टार नामांकित कंपनीचे आज संजीवनी एज्युकेशनचे सर्वेसर्वा कोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभ हस्ते या भव्य दालनाचे शुभारंभ सोहळा नुकताच पार पडलाय। प्रसंगी शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, दादाभाऊ गोंदकर, राजेंद्र गोंदकर, अरविंद अप्पा कोते, ब्लू स्टार कंपनीचे रिजनल मॅनेजर मनीष यादव, ब्रांच प्रमुख मनोज तिवारी, सुधाकर जी, अशोक यादव, अतुल यादव, गायकवाड सर, ब्लू स्टार कंपनीचे कर्मचारी आदीसह मोठ्या संख्येने आप्तेष्ट मित्रपरिवार उपस्थित होता। या प्रसंगी मान्यवरांनी या शुभारंभ झालेल्या दालनामुळे परिसरातील ग्राहकांना बाहेर जाण्याची गरज भासणार नसल्याचं मत व्यक्त केलंय। दालनाचे ओनर राजीव विश्वकर्मा सर यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या। मान्यवरांचा साई HVAC सिस्टम वतीने राजीव विश्वकर्मा सर यांनी सत्कार सन्मान केला आहे। प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। सर्वप्रथम मी साई HVACचे आपले प्रोप्रायटर विश्वकर्माजी आणि ब्लू स्टारचे सर्व टीम्स, टेक्निकल टीम्स आणि सिनियर मॅनेजमेंट यांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या उद्घाटनाला बोलवलं आणि शुभेच्छाही देतो, कारण की आम्ही आता संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये ब्लू स्टारचे प्रोडक्ट वापरत आहोत आणि समाधानी आहोत की ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स भेटत आहे। निश्चितच एक कस्टमर म्हणून आम्हाला त्याचं समाधान ज्यावेळेस भेटतं आणि आता त्यांनी इथं त्यांचं दालनही ओपन केलं, त्याच्यामुळे सर्व्हिसही भेटणार आहे। निश्चित या सर्व परिसराला शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नगर उत्तर आपला अहिल्यानगर पूर्ण उत्तर भागात हे दालन चालू झाल्यामुळं निश्चितच अजून सोयीसुविधा ब्लू स्टारच्या निमित्ताने इथल्या लोकांना भेटतील। आणि पुन्हा एकदा संजीवनी उद्योग समूह, संजीवनी युनिव्हर्सिटीच्या वतीने मी यांना सर्वांना शुभेच्छा देतो, ब्लू स्टारच्याही टीमला शुभेच्छा देतो। निश्चितच याच्यामुळं आपण जर बघत असेल ज्या पद्धतीने शिर्डी व परिसराचा आपण प्रगती होत आहे, त्या निमित्ताने इथल्या स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर इथल्या इथं ते चलनही फिरायला लागेल, तर निश्चित दोघांनाही त्याचा फायदा होईल। त्या सिटीमध्ये भन्साळी स्क्वेअर या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्र कुमार यांचा ब्लू स्टार या दालनाचा आज उद्घाटन सोहळा झाला। त्यानिमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी दादाभाऊ गोंदकर, राजीव कोते साहेब, अतुल वाघ आणि बाकी त्यांचे ब्लू स्टारचे हे सन्माननीय साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ब्लू स्टार या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हणजे शिर्डी शहरामध्ये आमचे मित्र आणि सगळ्यांचे सहकारी राजकुमार यांनी शिर्डीमध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये ब्लू स्टारच्या AC असेल, सेंट्रलाइज AC असेल
स्टँडिंग AC असेल, ह्या सगळ्या प्रकारचं बसवण्याचं काम जवळजवळ 30 ते 40% हॉटेलमध्ये पुरवण्याचं काम त्यांनी दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लू स्टार करताना एक चांगल्या प्रकारचं सर्व्हिस देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सिटीकर बघतायत. म्हणून आज त्यांचं जो दालन उघडलं आहे या ब्लू स्टारच्या माध्यमातून, मला विश्वास आहे का सिटीचा प्रत्येक ग्राहक इथं आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची सर्व सर्व्हिस सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. आणि मी त्यांना ह्या आपल्या सगळ्या सिटी शहराच्या वतीने, सिटीच्या नागरिकांच्या वतीने, सिटीच्या हॉटेलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो. कि मैं समझता हूँ कि अब जो रूरल डिमांड है या टियर 2 टियर 3 में जो AC की डिमांड है वो बढ़ रही है और सभी जो AC की कंपनियां हैं वो अब इस बात की फिक्र बढ़ रही है और मैं इस बात से खुश हूँ कि राजीव ने इस स्टेप लिया है और हमारा शिरडी में पहले से ही हमारी बहुत AC बिकती रही है यहाँ पर और ये शोरूम खुलने के बाद हम लोग एक्चुअली कस्टमर के डोर स्टेप पे आ गए। तो एक कस्टमर का ट्रस्ट भी बढ़ेगा, ये दूसरा का यहाँ पे सेटअप है, तो उससे ज़्यादा से ज़्यादा कस्टमर जुड़ेंगे। तो कॉन्ग्रेचुलेशन टू राजीव। हाँ, बिजनेस बढ़ेगा और आप देखेंगे तो अभी दूसरा एयर कंडीशनिंग, ओनली एयर कंडीशनिंग कंपनी और कस्टमर का ट्रस्ट भी उसी बेसिस पे है क्योंकि जैसे जैसे इंडिया में टेम्परेचर बढ़ रहा है, AC की जो रिक्वायरमेंट बढ़ रही है और उनको भी ऐसी एक्सपर्ट कंपनीज के प्रोडक्ट चाहिए जो सिर्फ AC में काम करते हैं। तो इससे मुझे लगता है कि कस्टमर का भी फ़ायदा है और ब्रांड का भी फ़ायदा है। सो ग्राहकों को सिर्फ ये निवेदन करूँगा कि आप आइए, प्रोडक्ट देखिए और अपने आप को सेटिस्फाई करिए। कोई भी प्रॉब्लम है, कोई भी सोल्यूशन चाहिए एयर कंडीशनिंग में, तो आप हमारे साई HVAC को कॉन्टॅक्ट कर सकते हैं। दुसरं राज्य होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, जसं महाराष्ट्र राज्य भगवमय झालं तसं शिर्डीमध्ये ब्लू स्टारचं ओपनिंग केलं, त्याच्यामुळे शिर्डीसुद्धा ब्लू स्टारमय झाली। याच्याबद्दल राजीव विश्वकर्मा यांना साईबाबांचे खूप खूप आशीर्वाद लागो आणि शिर्डीमध्ये सगळ्या हॉटेलमध्ये ब्लू स्टारचे कंपनीचे AC लागो ही बाबांच्या चरणी प्रार्थना। साई HVAC ठाणे यांच्या वतीनं शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीत ब्लू स्टारचं शोरूमचं एक नवीन ओपनिंग झालं आहे, त्याबद्दल प्रथमतः त्यांना शुभेच्छा। आणि शिर्डीमध्ये जे आहेत तर जे मोठी ब्लू स्टारसारखे ब्रँडचे जे ओपनिंग आहेत त्याची फार आवश्यकता होती। शिर्डीत मोठमोठे हॉटेल्स आहेत, परंतु इथले जे आहेत समजा स्पेअर्स असतील किंवा नवीन इन्स्टॉलेशन यासाठी बाहेरनं बोलावं लागायचं। आता ही शिर्डीकरांची मोठी सोय झालेली आहे। साईबाबा संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्याकडे AC आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या स्पेअर्ससाठी आम्हाला नाशिक, नगर अवलंबून राहावं लागायचं। या इथून पुढे जे आहेत हे ब्लू स्टारच्या ह्या शोरूममुळे आमच्या सर्वांची इथे सोय होणार। ओम साईराम, राजीव विश्वकर्मा, प्रोपराइटर ऑफ साई HVAC सिस्टम। हम लोगों ने एक्चुअली यहाँ पे बिजनेस तो बहुत सालों से कर रहे हैं, बट स्पेयर्स और सर्विस पॉइंट ऑफ व्यू से यहाँ पे बहुत तकलीफ हो रही थी। ये सेटअप मेन ओपनली करने का यही रीज़न है कि हम लोग यहाँ पे कस्टमर को सेटिस्फाई कर सकें। बिजनेस तो हमने बहुत सारे किए यहाँ पे, होटल्स है और संस्थान में भी किए, दर्शन लाइन भी हमने अच्छा खासा प्रोजेक्ट्स किया है। तो ये सारी चीज़ों को देखते हुए हम लोगों का यहाँ पे कस्टमर का जो रिक्वायरमेंट आ रहा था सर्विस ऑफ पॉइंट ऑफ व्यू और स्पेयर्स, तो हमने यहाँ पे ये सेटअप बिठाया। तो आगे चल के तकलीफ ना हो इसलिए हम लोग इसको देख रहे हैं। आज का दिन कैसा, मेरी कंपनी का नाम भी साई बाबा के नाम से ही है और हम बाबा के भक्त भी है तो उनको मानते भी है। आज का दिन हमारे लिए अच्छा था तो हमने वो ओपनिंग का दिन भी आज ही रखा है, गुरुवार के दिन। चीफ गेस्ट भी हमारे अमित दादा कोले जी हैं संजीवनी के, उनके हाथों से ये हमारा ओपनिंग हुआ है सर्विस सेंटर और शोरूम का। बाकी आगे अभी आप बाबा का आशीर्वाद से देखते कहाँ तक कर सकते हैं। सभी ग्राहकों से विनम्र निवेदन है कि भाई हमारे यहाँ आए, देखिए और जो भी उनको प्रॉब्लम है, डाउट है, वो सब हम यहाँ पे क्लियर करके देंगे वो, और अच्छे से अच्छे सर्विस प्रोवाइड करने की कोशिश करें। हर एक को आशीर्वाद रहता है बाबा का और हमारे ऊपर भी रहेगा भाई।